घेतला त्याला सेल घेतला मी आता सेल होते वरती घेतला मी सेल त्याच्यामध्ये आलं म्हणून तुला बोललो या साईडला मागे बोल. नाही नाही सेलच नव्हता आणि तो मया खाली बोलत आहे वर आलं तर खाली पण बाकी त्यांनी बाउंड्रीला बसवा बोल ना आम्ही चालू बाकीची एक्स्ट्रा ज्याची मॅच नाही म्हणजे बाहेर जरा बसा बॉल आणायला दे मला एक दे आई झाली भूक लागली ते पण रमेशला पण आणलं एकच दे रमेश कुठे गेला आमचा हॅलो चला पंचांना देखील विनंती असेल सामन्याला थोडासा विलंब होतोय. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक दुसऱ्या पर्वातील पहिला सामना पाटील बॉईज वर्सेस रुद्र 11 या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय डॅशिंग एकनिष्ठ असे आणि निष्ठावंत असे आमदार सन्मान्य सुनील भाऊ राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आत्ताच इथे उद्घाटन सोहळा संपन्न झालाय आणि त्यानंतर पाटील बॉईज संघ नाणेफेक जिंकतोय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि अर्थातच रुद्र 11 संघाला फलंदाजीसाठी ते आमंत्रित केलं जात आहे. 5 षटकांचा हा सामना असेल. 5 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे याची नोंद आपण सर्व कर्णधाराने घ्यायची आहे. यानंतर जे सामने होणार आहेत अद्वैत आणि कियान स्ट्रायकर्स माझ्याकडे मायाला विचार ना माया बॅच चालू आहे. तो बघ शेखर काढतोय आपल्याच आहे तो बघ हा ते बघ. चला जरा पंचांना विनंती असेल पंच हर्ष आणि संतोष पवार आपणास विनंती राहील. हा साईज घ्या रे जा. चला आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. काही या स्पर्धेतील नियम आहेत. चेंडू जर गवतात हरवला गेला आणि धावत असताना खेळाडू जर फलंदाज धावत असतील आतवरती केले गेले तर 4 धावा इथे बहाल होणार आहे. त्याची नोंद आपण घ्यायची. पहिले षटक जो 40+ खेळाडू असेल तोच गोलंदाजी करणार आहे आणि स्ट्राईकला जी सलामीची जोडी जाईल त्यामध्ये 40+ खेळाडू हा जो स्ट्राईकला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे एक जुन्या जाणत्या खेळाडूंना पहिल्या षटकापासून खेळण्याची संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते.
स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर यांचं आपण पाहिलं असेल गेल्याच वर्षी एक दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आजच्या स्पर्धेला आपण नक्कीच सुरुवात करतोय. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी सन्माननीय सुनील भाऊ राऊत साहेब, त्याचबरोबर संपूर्ण कोपरकर परिवार आणि त्यांचे संपूर्ण मित्रमंडळ या उद्घाटन सोहळ्याला इथे उपस्थित होते. त्यांचं मी नक्कीच उमेश मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा आपण नक्कीच सामन्याकडे वळतोय. पाटील बॉईज वर्सेस रुद्र 11 या दोन संघांमध्ये सामन्याला सुरुवात होते. या स्पर्धेतील प्रमुख नियम असेल, जो गोलंदाज असेल पहिलं षटक हाताळताना जो 40+ असला पाहिजे आणि स्ट्राईकला देखील पहिल्या चेंडूपासून 40+ फलंदाज दिसला पाहिजे. हा एक मोठा निर्णय या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे ज्येष्ठ खेळाडूंना देखील पहिल्या षटकापासून खेळण्याची संधी इथे नक्कीच या माध्यमातून इथे उपलब्ध दिली जाते. आणि इतर जे संघ आहेत अर्थातच अद्वैत रायडर असेल, सोमेश्वराच्या अवधूत 11 ह्या संघाचे सर्व खेळाडू जर आपण सीमारेषेवर राहायचं आहे जेणेकरून चेंडू बॉल परत देण्यासाठी कोणताही विलंब होणार नाही याची पण नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडूंना एक नक्कीच विनंती असेल उमेश मित्रमंडळाच्या वतीने, अद्वैत रायडर्स, सोमेश्वर आणि केएन स्ट्रायकर्स हे जे खेळाडू असतील या टीमचे त्यांनी संपूर्ण सीमारेषेवर आपण जरा उभं राहायचंय. पहिलं षटक हाताळतो या स्पर्धेचा आयोजक अर्थातच महेश कोपरकर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू टाकला जातोय. एक चांगली संधी या स्पर्धेत नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर अर्थातच महेश कोपरकर यांचे वडील आणि त्यांचा पहिला चेंडू हाताळला जातोय. एक चांगला तिथे साईज बघ ना तुझ्या, आणि ज्या ज्या असतील ना त्या दे फक्त. सामन्याला सुरुवात होते. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाली पाहिजेत. पंचांचा इशारा येतोय, वेळेची नोंद इथे केली जाते. पहिले षटक टाटा एंडकडून मारा करतोय तो महेश कोपरकर, समोर येतो 40+चा एक अष्टपैलू असा खेळाडू प्रवीण. पहिला चेंडू उजव्या बराचसा बाहेर, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, झेल टिपला जातोय. अप्रतिम झेल पहिल्या चेंडूवर, फलंदाज इथे बाद, अप्रतिम झेल इथे टिपला जातोय तो समीर शेख यांच्या माध्यमातून. थोडासा अकुट टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू बॅटच्या मधोमध काही येत नाही. चेंडू हवेत जातोय आणि पॉइंट बॅकफुट पॉइंटच्या दिशेने एक अप्रतिम झेल इथे टिपला जातो तो समीर शेख यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का प्रवीणच्या रूपात. पाटील बॉईज वर्सेस रुद्र. अजय उर्फ पांड्या एक चांगला खेळाडू, नवदूत खेळाडूंमध्ये एक चांगली गणना ज्या खेळाडूची केली जाते, प्रामुख्याने एक अष्टपैलू खेळाडूमध्ये ज्याची गणना केली जाते तो मात्र आता पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर आपल्याला खेळपट्टीवर नक्कीच पाहायला मिळतोय. कारण एक मोठा झेल टिपला गेला बॅकफुट पॉइंटच्या दिशेने समीर शेख यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर फटका, यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतो आणि चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर चौकार. आणि चौकाराबरोबर अजय आपलं आणि संघाच्या धावांची सुरुवात नक्कीच करताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या ते 1 गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. या स्पर्धेत रिव्ह्यू सिस्टम केवळ वाईट बॉल आणि बिमर नो साठी असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. जे एकमेव रिव्ह्यू सिस्टम आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच घेता येईल. क्रॉस झाली रे तो, हा आहे ना असा आत गेलाय तिकडचा पट्टी ती. आता चेंडू ओव्हरपिच, चेंडू जमिनीलगत मिडऑफच्या दिशेने जातोय. रॉबिन चेंडूच्या मागे एकदा पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान देखील मानावं लागतंय कारण एक चांगली फेक नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो महेश कोपरकर. पहिल्या चेंडूवर एक मोठा झटका त्याने दिला होता तो प्रवीणच्या रूपामध्ये. खरं तर थोडासा खराब चेंडू देखील होता. चेंडू बॅटच्या मधोमध न लागल्यामुळे चेंडू सरळ पॉईंट बॅकफुट पॉईंटच्या दिशेने समीर शेख यांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल इथे टिपला गेला.
आणि आता मात्र पाहायचं आहे प्रसाद मांजरेकर कशी फलंदाजी करतोय. BPL स्पेशालिस्ट म्हणून ज्याची गणना केली जाते. पहिला चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र नक्कीच मिळते. एका धाव्याने प्रसाद मांजरेकर आपल्या धावांची सुरुवात करतोय. संघाची धावसंख्या ती 6. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय तो महेश कोपरकर आपल्या संघासाठी. या षटकातील पुढचा चेंडू आदर्श स्पोर्ट्स क्लब क्रीडानगरमध्ये आपण पाहतोय पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन उमेश मित्र मंडळाच्या माध्यमातून इथे केलं जाते. आता मात्र चेंडू गती परिवर्तन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू काहीसा जमिनीलगत देखील राहतोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षक अक्षय मेस्त्रेच्या हातामध्ये. अर्थातच संघाचा कर्णधार महेश कोपरकर आपल्या संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी नक्कीच करताना पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पाहायचा पंचांच्या इशाऱ्याची इथे वाट पाहिली जाते. मला वाटतं फलंदाजी इथे त्रिफळाची बाद आहे असं पाहायला मिळते की काय. आणि फलंदाज हिट आउट झाला. फलंदाज इथे मात्र 8 विकेट पद्धतीने सेल्फ आउट होतोय. आणि इथे मात्र दुसरा झटका अजय सारखा फलंदाज स्तंभमध्ये परततोय आणि जबरदस्त षटक इथे हाताळलं जात आहे. महेश कोपरकरांच्या माध्यमातून केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत आणि दोन्ही फलंदाज मात्र तंबूमध्ये परत आहेत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो अर्थातच आता नवीन गोलंदाज आहे तो लेफ्ट आर्म शंतनू कदम. एक नामवंत असा गोलंदाज. त्याच्या समोर फलंदाज आहे तो आक्रमक असा प्रसाद मांजरेकर. नॉन स्ट्राईकला पाहतोय तो अजिंक्य. शंतनू कदम पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. उजव्या हाताचा फलंदाज अर्थातच प्रसाद मांजरेकर, ज्याला अद्याप आपल्या फलंदाजीमध्ये काहीसा सूर सापडलेला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाखेर 6 धावा. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये पूर्णपणे फलंदाज चकतोय. यष्टीरक्षकाच्या हाताचा इथे वेध घेतला जातोय आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज शंतनू कदम मात्र इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी पाहिली गेली तर पूर्णपणे आपल्याला नक्कीच सुकलेली पाहायला मिळते. खरं तर पावसाळी हे टुर्नामेंट आहे आणि पावसाची अपेक्षा नक्कीच केली जाणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. उंची दिलेला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. आता मात्र थोडासा दबाव फलंदाजीकडे नक्कीच पाहायला मिळतोय. अर्थातच प्रसाद मांजरेकर यांच्या खांद्यावर नक्कीच काहीसं आता दडपण नक्कीच पाहायला मिळत आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो शंतनू कदम. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर काय झपकन बोलतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. कोणताही धाव घेण्याचा प्रश्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय शंतनू कदम. फलंदाजाला कोणताही मोठा प्रहार करण्याची संधी नक्कीच इथे उपलब्ध करून दिली जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतोय शंतनू कदम यांच्याकडून. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज प्रसाद मांजरेकर त्याच्या समोर आहे. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू. यावेळेस मात्र गती परिवर्तन वेगाने टाकलेला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू ऑफ ब्रेक लेग ब्रेक आणि वेगाने देखील टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज अर्थातच शंतनू कदम आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काहीसा संपर्क होतोय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. मिडअपच्या दिशेने स्वतः कर्णधार मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या ती 7 धावा. 5 षटकांचा हा सामना आहे आणि 20 मिनिटांमध्ये ही 5 षटकं आपल्याला पूर्ण करायची आहेत. याची नोंद आपण खेळाडूने घ्यायची आहे. या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र पाहायचा आहे टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलूचा खेळाडू अजिंक्य रे. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलके जाताना खेळतोय. चेंडू अडवतोय स्वतः गोलंदाज शंतनू कदम. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपतोय. अप्रतिम षटक इथे हाताळलं जात आहे. शंतनू यांच्या माध्यमातून केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत.
आणि संघाची धावसंख्या ती 2 षटका अखेर 8 धावा. आता मात्र थोडासा दबाव नक्कीच पाहायला मिळतोय पाटील 11 संघ रुद्र 11 संघाच्या फलंदाजीकडे. बॉलर्स कोण कोण आहे? पावणेश आहे. दोघीला यामध्ये फक्त त्याचा खाली राहतो. 2 षटका अखेर धावसंख्या ती 8 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय आणि एक चांगलं आयोजन मात्र नक्कीच पाहायला मिळतंय उमेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून. यापुढील होणारा जो सामना आहे तो अद्वैत रायडर्स वर्सेस क्रियान स्ट्रायकर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अद्वैत वर्सेस क्रियान स्ट्रायकर्स. पावनेश गोलंदाजीसाठी येतोय. ह्या खेळपट्टीवर सातत्याने चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून होते तो प्रमुख गोलंदाज अर्थातच पावनेश. त्याच्या सामोरे तो अर्थातच अजिंक्य राणे. यास मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला चकवतोय. लेग बाईकच्या रूपात एक अवांतर धावसंख्या मात्र नक्कीच मिळते. या अवांतर धाव्याने धावफलक एका धाव्याने वधारताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. आता मात्र थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे कारण 5 षटकांचा हा सामना आहे. किमान 7 धावा तरी धावफलकावर आपल्याला नक्कीच डिपेंड करताना पाहायला मिळणार. यास मात्र चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. एका धाव्यासाठी फलंदाज परततोय. दुसऱ्या धाव्यासाठी जातोय मात्र गोलंदाज पावनेश स्वतः गोलंदाजीच्या मागे चेंडूच्या मागे जातोय. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. तर दुहेरी अंकामध्ये संघाची धावसंख्या आहे ती 10 धावा. थोडीशी संत सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळते ते रुद्र 11 संघाकडून आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते मात्र गोलंदाजाकडचं. यास मात्र मोठा प्रहार करण्याचा फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र 2 धावा नक्कीच मिळत आहेत त्या प्रसाद मांजरेकरला आणि या 2 धावांबरोबर धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 12 या धावसंख्येवरती. थोडासा खराब चेंडू मात्र केवळ 2च धावा मिळत आहेत. चेंडू घोषांकित विभागामध्ये जातोय त्यामुळे पंचांचा इशारा 2 धावांचा येतोय. अद्वैत रायडर्स वर्सेस क्रियान स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण तयारीत राहायचं आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पावनेश देखील आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टाटा एंडकडून उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या षटक महेश कोपरकर ज्याने अप्रतिम हाताळलं आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शंतनू कदम यांच्या माध्यमातून. पावनेश देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळेस मात्र चेंडू जातो तो साईड स्क्रीनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी फलंदाज परततोय आणि 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या ती मात्र 15 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. पावनेश देखील चांगली गोलंदाजी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकलेत आणि 7 धावा केवळ खर्च केल्यात. आता मात्र खूप मोठी आक्रमक खेळी करणं अपेक्षित असणार. यास मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातोय आणि अजिंक्य राणे सारखा एक मोठा जाळा मात्र या शेवटच्या चेंडूवर सापडतोय तो पावनेशच्या जाळ्यामध्ये. आणखीन एक धक्का अजिंक्यच्या रूपामध्ये रुद्र 11 संघाला. आता मात्र थोडासा रुद्र 11च्या गोटामध्ये नक्कीच थोडंसं निरस्य वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे. 3 षटकाचा खेळ इथे संपतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे अर्थातच देवा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. BPL मध्ये आपण पाहिलं असेल एक षटक ज्यांनी टाकलं होतं. एक अप्रतिम षटक होतं ज्यामध्ये वारंगसारख्या प्रमुख फलंदाजाला त्यांनी पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं आणि तोच गोलंदाज यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ज्याची ख्याती असलेला देवा आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. सलामीला आलेला फलंदाज अर्थातच प्रसाद मांजरेकर याला या सामन्यामध्ये अद्यापही सूर सापडलेला नक्कीच पाहायला मिळत नाही आहे. व्हायचे उर्वरित 2 षटकात तो कशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. एक प्रमुख फलंदाज म्हणून या संघामध्ये तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. देवा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काही पे निघाय काही पे निशाणामध्ये चेंडू मात्र पायावर आदळतोय. यष्टीरक्षक अक्षय मेस्त्री चेंडू अडवतोय परत करतोय. कोणती धाव मात्र नक्कीच मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकरला स्वतः कर्णधार आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो सागर.
पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने येतोय. एसटी इथे उद्ध्वस्त केली जाते आणि प्रसाद मांजरेकर तंबूमध्ये परततोय. चौथा फलंदाज इथे बाद होतोय रुद्र 11 संघाचा. 4 बाद 15 अशी दयनीय अवस्था नक्कीच पाहायला मिळते. रुद्र 11 संघन प्रथम फलंदाजी करीत असताना आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे. त्यात संपूर्ण सगळे गोलंदाज ज्यांनी सुरुवातच चांगली केली गेली आणि चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षक देखील पहिल्या चेंडूवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं समीर शेख यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. संदीप नाव आहे फलंदाजीसाठी येतो तो संदीप आणि गोलंदाजी सज्ज आहे तो अर्थातच. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. एसटी रक्षकाच्या हाताचा वेध घेतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय आणि हीच चूक काहीशी नक्कीच घडताना पाहायला मिळते. त्यामुळे चेंडू वारंवार निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये नक्कीच गोलंदाजीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. एकमेव चौकार जो आपण पाहिला आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीशी उसळी घेतोय. एसटी रक्षक अक्षय मिस्त्री यांच्यामध्ये आता चेंडू जाऊन विसरतो. आणखीन एक निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. देवा यावेळेस मात्र शॉर्ट प्लेन पद्धतीचा मारा करताना पाहायला मिळतोय आणि त्यांनी पाहिलंय खेळपट्टी काहीशी. आता मात्र चांगला ड्राईव्ह चेंडू जातो ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. शंतनू कदम चेंडूच्या मागे केवळ एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या एका धावाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या ती 16. अप्रतिम षटक आतापर्यंत टाकलं जात आहे. केवळ 5 आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. चार षटकाखेर धावसंख्या ती 17 धावा. अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक देवा यांच्या माध्यमातून केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आणि प्रसाद मांजरेकर सारखा प्रमुख फलंदाज त्यांनी बाद केलाय. 4 बाद 17 अशा अडचणी सापडलेला नक्कीच पाहायला मिळतो. आता मात्र गोलंदाज येतो. गोलंदाजीसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा नक्कीच आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळेल. तो अर्थातच राहुल. धावसंख्या ती 17. गोलंदाजीसाठी येतोय तो राहुल. व्यासपीठावर आपण पाहतोय विनोद कळसुलकर, त्याचबरोबर संतोष ठोंबरे, मनोहर उलवेकर, शेखर पवार आणि आमचा नात्या, या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सागर हवालदार जो सध्या संघाचं नेतृत्व करतोय दुसऱ्या धावेसाठी परततोय आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडंसं फंबल आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. राहुल धावसंख्या ती 19. अद्वैत वर्सेस के एन स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये द्यायचं. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेक इथे केला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. यास मात्र डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर पंचांना इथे मेहनत करावी लागते. व्हाईट बॉलची घोषणा समालोचन कक्षामध्ये केली जाते आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. कर्णधार सागर पाहायचं आपल्या संघासाठी 5 चेंडू किती धावा जमा करतो. आता चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर आणखीन एक स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. पहिला सामना थोडासा शांत आणि संयमी नक्कीच पाहायला मिळतोय. कोणता आक्रमक फटका या स्पर्धेत या डावामध्ये आपल्याला नक्कीच अद्यापही पाहायला मिळालेला नाहीये. यश मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. एसटी रक्षक चेंडूच्या मागे आपल्या सुरेख एसटी रक्षणाची कामगिरी करताना पाहायला मिळतो तो अक्षय मेस्त्री. आताचा चेंडू जो होता तो लेग ब्रेक पद्धतीचा हळूवारपणे टाकलेला चेंडू गती परिवर्तन केलं गेलं होतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये मात्र गोलंदाज इथे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतं आहे शंतनू कदम यांच्या माध्यमातून आणि केवळ एकच धाव इथे पूर्ण केली जाते.
चांगला फटका यावेळेस मात्र नक्कीच पाहायला मिळाला होता सागरच्या बॅटमधून. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. या षटकातील पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. खराब डिरेक्शन. वाईट आणि वाईज अशा 2 धावा. धावसंख्या ती 24. थोडासा स्वेअर मारा आता मात्र या षटकात पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली 4 षटकं आपण नक्कीच पाहिली. या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर स्वेअर मारा वारंवार पाहायला मिळतो. आतापर्यंत मला वाटतं हा 3रा का 4था वाईट चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या ती 24. 5व्या षटकातील 4था चेंडू आहे. यावेळेस मात्र उंची दिलेला गती परिवर्तन केलेला हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा केला जातोय. फलंदाज पूर्णपणे जगतोय. एसटीच्या मागे पुन्हा एकदा सुंदर एसटी रक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकातील 5व्या षटकातील 5वा चेंडू. यास मात्र चेंडू हवेत आहे. कोणताही क्षेत्ररक्षक चेंडू पाहिले नाही. मात्र महेश कोपरकर अप्रतिम झेल इथे मात्र टिपताना पाहायला मिळतोय. फलंदाज माघारी परततोय. सुंदर क्षेत्ररक्षण महेश यांच्या माध्यमातून आणि संदीप सारखा फलंदाज देखील तंबूमध्ये परततोय. संघाची धावसंख्या ती मात्र 24 धावा. खूपच लो स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या इथे उभी केली जाईल अशी अपेक्षा होती कारण रब्बर बॉल म्हटलं की धावांचा पाऊस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे वरुण राजा थोडेसे नाराज असल्यामुळे धावांवर देखील अंकुश आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज. या चेंडू षटकार मारला तर एक गिफ्ट असणार आहे. आणि गती परिवर्तन चेंडू अप्रतिम षटकाची सांगता होते. स्वेअर मारा सुरुवातीला केला गेला त्यानंतर मात्र चांगलं गोलंदाजीच्या प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या ते 24 आणि 25 धावांचं माफक लक्ष असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी पाटील 11 संघाला. धन्यवाद विनोद कौशलकर आपलं देखील मनपूर्वक इथे स्वागत आहे. रुद्र 11चे संघ मालक शशी बोत्रे यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं देखील मी इथे स्वागत करतोय. आणि ज्यांची थोडीशी धावसंख्या जर पाहायला गेली तर नक्कीच कमी धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष असणाऱ्या पाटील 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला कियन स्ट्रायकर्स आणि अद्वैक रायडर्स आपण जरा टॉस साठी यायचंय. निलेश पाताडे शेखरला सांग ना. शेखर अबो खाली आला मग पाठी रिक्षात गेला असेल. टी शर्ट बदलायला गेलाय बघ. कियन स्ट्रायकर संघाचा कर्णधार आणि अद्वैक रायडर संघाचा कर्णधार शेखर पवार. चला जरा पाटील बॉईज संघ फलंदाजी आपण पाठवायचं. दोन्ही फलंदाजांना आपण त्वरित पाठवायचं. 40+ चा फलंदाज स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला आपण ओपन अप मधील खेळाडू पाठवू शकताय. टी शर्ट बदलायला ह्याच्यामध्ये गेलं हे काळे त्याच्या गाडीत बघ रिक्षामध्ये टी शर्ट घेऊन बदलायला गेलाय. हंपरकडे दिले हे दोन्ही बघून बघ आणि दे तिकडे उठला जा तुझ्या आयला तुझी लय नाटक दे तू. सगळ्या टीमला टाकले 2 आहेत बघ. चला पहिला चेंडू दुसऱ्या डावातील 5 आहे. 40+ मधील कोणता गोलंदाज हाताळतोय. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अरे
टी शर्ट घेऊन गेला तो इथे. कॉल कर ना, कॉल कर एक राहुलला, याला कॉल कर, शेखरला. मला वाटतं घरी गेला असेल तो, चेंज करायला गेला असेल तो खेळायच्यामुळे. शेखर कुठे गेलाय? शेखर घरी गेला असेल तो, चेंज करायला गेला असेल. आले आता आताचे तर आले परत. तू कशाला आहे मग? नाही पण सगळं तोच commentary तर- आपण गाडीत नाही ठेवू शकत कारण बॉल लागत राहणार. अरे पण तू कॉमेंट्री तू करणार, टेबल बघणार आणि बॉल पण तूच गोळा करणार. ह्याने काय करायचं मग? दुसऱ्याचे कपडे काढायचे का दुसऱ्याने? चला सलामीची जोडी महेश कोपरकर ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं तो आता मात्र स्ट्राईकला देखील पाहायला मिळेल, कारण 40+चा फलंदाजीसाठी स्ट्राईकला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज आता 40+चा गोलंदाजीसाठी सज्ज होतो ते पाहायचं आहे. शशी बोत्रे जो संघाचा संघ मालक देखील आहे, शशी बोत्रे यांच्या माध्यमातून पहिले षटक नक्कीच पाहायला मिळेल. पंचांचा इशारा तर सामन्याला सुरुवात होते. शशी बोत्रे पहिले षटक घेऊन येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा नक्कीच उजव्या हाताचा फलंदाज महेश कोपरकर साठी. स्वर्गीय बाबूशेठ कोपरकर स्मृती चषक दुसरं पर्व आहे. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन उमेश मित्र मंडळाच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. शेखर येतोय, कुठे गेला काय माहिती. पहिले षटक हाताळतोय तो अर्थातच 40+चे गोलंदाज संघाचा कर्णधार संघ मालक अर्थातच शशी बोत्रे सर यांच्या माध्यमातून लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा पहिले करतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. पुन्हा एकदा रमेश कळसुलकर एक अनुभवी असा हा खेळाडू आणि एकदा पूर्ण केली जाते. 30 चेंडू आणि 25 धावांचं एक मापक लक्ष आहे, त्यामुळे कोणता दबाव नक्कीच सध्या तरी आपल्याला पाटील बॉईज संघाच्या फलंदाजीवर दिसत नाहीये. दरम्यान शशी बोत्रे गोलंदाजीसाठी सज्ज होताना टाटा एंडकडून लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. तो शैलीदार फलंदाज अर्थातच अक्षय मेस्त्री एक धाव इथे पूर्ण केली जाते. लॉंग ऑनच्या दिशेने कर्णधार सागर हवालदार चेंडू अडवतो आणि एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या धावसंख्येवरती. हा जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच फलंदाजांना बाद करणं गरजेचं असणार आहे. टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू अर्थातच दिनेश किरवे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील उमेश मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाईल. आणि एक खणखणीत चौकार इथे पाहायला मिळतोय. तो उमेशच्या बॅटमधून चेंडू जातोय तो सीमा रेषे बाहेर चौकार. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव अर्थातच आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांचं नावलौकिक असं दिनेश किरवे इथे व्यासपीठावर उपस्थित झालेले त्यांचं मी स्वागत करतोय. आणि आता चेंडू सुरेख कमबॅक करताना शशी बोत्रे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू येतोय, फलंदाजाला चकवतोय. संघाची धावसंख्या ती मात्र 6 धावा. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू यास मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळला गेला. एक धाव सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावा घेत देखील हा सामना पाटील बॉईज संघ जिंकू शकतो आणि त्यामुळे मोठी रिस्क कोणताही फलंदाज इथे घेताना पाहायला मिळत नाहीये. आता मात्र पाहतोय तो अक्षय मेस्त्री एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. यास मात्र सुंदर फटका. मी आत्ताच सांगितलं होतं चांगलं शैलीदार फलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्ट एक फटका अक्षयच्या बॅटमधून एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या ती 8 धावा. एक चांगली धावसंख्या धावफलकावर नक्कीच पाहायला मिळते पाटील बॉईज संघाकडून, कारण विजयासाठी लक्ष आहे ते केवळ 25 धावांचं आहे. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवत आपण विजयी रथ कायम ठेवायचं आहे. एक एवढं मात्र नक्कीच ध्येय दोन्ही फलंदाजांनी नक्कीच उराशी बाळगून फलंदाजीला आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत. आणि चांगली फलंदाजी विशेषतः करताना पाहायला मिळते तो महेश कोपरकरच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार देखील आपण पाहिला आहे. गोलंदाजीसाठी येतो तो अजिंक्य
ज्याला फलंदाजीमध्ये कोणत्याही पद्धतीचा सूर सापडला नाही पाहिजे कशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका अक्षयच्या बॅटमधून लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे ते दोन्ही फलंदाज आणि त्यामुळे धावफलकावर सातत्याने एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हलताना पाहायला मिळते. धावसंख्या ती 9 धावा. अक्षय मेस्त्री ज्याला बॅट बदलून घ्यायची आहे. यश मात्र डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकात. धावसंख्या अर्थातच 10 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी केवळ 15 धावांची गरज आहे. अद्वैत रायडर्स वर्सेस के एन स्ट्रायकर्स आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता चेंडू अकटोपाचा चेंडू बॅकफुटवर जात चेंडू कट केला जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. शेखर पवार आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. शेखर पवार त्याचबरोबर मी अद्वैत रायडर्स आणि केआर स्ट्रायकर्स संघाच्या कर्णधार आणि खेळाडूंना विनंती करतोय की आपण आपला संघ तयार ठेवायचा. यानंतर आपला सामना याची नोंद आपण घ्यायची आहे. दरम्यान अजिंक्यांचा पुढचा चेंडू अक्षयसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. आपण जर पाहायला गेलं तर रुद्र 11 जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचे मात्र खांदे काहीसे झुकावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हळूहळू पाटील बॉईज संघ आपल्या विजयाच्या दिशेने जाताना नक्कीच पाहायला मिळतोय. सुंदर फटका महेशच्या बॅटमधून साईड स्क्रीनच्या दिशेने टोलेजंग षटकार या डावातील आणि या स्पर्धेतील पहिल्या षटकाराचा मान मात्र महेश कोपरकर यांच्या माध्यमातून निघतोय आणि अप्रतिम षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. थोडासा ओव्हरपिच चेंडू आणि काय नजाकत बरा फटका महेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या ती 18. विजयासाठी 7 धावांची गरज. एक अष्टपैलू कामगिरी नक्कीच पाहायला मिळते ती महेशच्या बॅटमधून. गोलंदाजी करताना देखील त्यांनी पहिले षटक टाकलं होतं. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 फलंदाज ज्यांनी बाद केले होते. तोच महेश कोपरकर चांगली फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने. पुन्हा एकदा हाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. रमेश कडसुरकर चेंडूच्या मागे. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या रूपात एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरकते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. दोन्ही फलंदाज वैशिष्ट्य सरळ बॅटने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडूवर 1 धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. 2 षटकाचा खेळ इथे संपतोय. विजयासाठी केवळ 5 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता बाकी राहिली आहे असं म्हटलं तर चुकीचं नक्कीच ठरणार नाही आहे. तर पंचांना देखील नक्कीच विनंती असेल जरा लवकरात लवकर आपण सामना सुरू ठेवायचा आहे. कारण बराचसा विलंब पहिला सामना सुरू होण्यासाठी झालेला आहे आणि आजच्या दिवसभरात आपल्याला जवळजवळ अजून 8 सामने खेळवायचे आहेत. संपूर्ण सूर्य प्रकाशामध्ये आपल्याला हे सामने खेळायचे त्याची नोंद घ्यायची आहे. सागर स्वतः गोलंदाजीसाठी येतो. एक कर्णधार या नात्याने BPL जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी डबल हॅट्रिक घेतलेली होती आणि सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला होता तो मात्र आता गोलंदाजीसाठी येतोय. पायचा BPLचाच फॉर्म घेऊन गोलंदाजी करतोय की काय. पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांच्या हात मात्र शरीरापासून दुरावत आहेत. व्हाईट बॉलची घोषणा समालोचन कक्षाकडे केली जाते आणि एक आता अवांतर धावेने धाव फलक इथे पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. मी पुन्हा एकदा अद्वैत रायडर्स आणि केआर स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यायचं आहे. आता चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आहे. मात्र पंचाने पाहिलं तर एक चांगला चेंडू नक्कीच ग्राह्य चेंडू म्हणून इथे धरला जातोय. विजयासाठी अद्याप 4 धावांची गरज आहे. सागर एक अनुभवी गोलंदाज. काही महिन्यापूर्वी याच खेळपट्टीवर आपण पाहिलं असेल डबल हॅट्रिक ज्यांनी केलेली होती BPL मध्ये आणि उत्कृष्ट गोलंदाजा जो मानकरी ठरलेला होता. आणि इथे 2 धाव पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती. सागर यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र शेखर पवार आणि निलेश पाताडे आपण नाणेफेक मात्र करून घ्यायची आहे.
सागर यांचा पुढचा चेंडू मी आतापर्यंत सांगितले चांगली गोलंदाजी ज्यांच्या माध्यमातून BPL मध्ये पाहिली आता देखील त्याच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. केएन स्ट्रायकरचा संघाचा कर्णधार आणि शेखर कोण आहे? शेखर कुठे आला आला कोणाला सांगतो संतोष शिंदे तू कर पहिला टॉस. संदीप पाटील यांना विनंती करतोय. संदीप पाटील एक MCAचे गुणलेखक ज्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा इथे नाणेफेक केला जातोय. अद्वैत रायडर वर्सेस केएन स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये इथे टॉस केला जातोय. अद्वैत रायडर संघाचा कर्णधार शेखर पवार, सिद्धेश दवंडे, शेखर पवार दोन संघाचे कर्णधार यांच्यामध्ये नाणेफेक आपल्याला पाहायला मिळतंय.